ठिकाणी पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये मजल मारतोय जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेसचा ए हा संघ. मोठमोठ्या संघांना नमवत असताना या संघाने मात्र सेमीफायनल पर्यंतचा आपला प्रवास नक्कीच या ठिकाणी सुखरूप आतापर्यंत पूर्ण केलाय. परंतु या सेमीफायनल मध्ये आव्हान कडवं आहे आणि या कडव्या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरं जाणार. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथे धावफलकावरती धावा उभारण्याचा मानस दर्शवला गेलाय. पनवेल टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय आणि एकूणच जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या बऱ्याचशा काही व्ह्यूज आम्हाला या ठिकाणी येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून विविध सूचना येत आहेत, विविध माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. आणि एकूणच जर आपण विचार केला तर मात्र या स्पर्धांना मात्र भरभरून प्रेम हे आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून दिलं जाते. सलामीची जोडी द मोस्ट सक्सेसफुल ओपनिंग पेअर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाची ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चेंडूचं परीक्षण झालंय. त्यानंतर खेळाडूंना विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे बॅड लाईटचं कोणताही अपील या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही. पंच देखील याच सूचना खेळाडूंना करत असताना तर या ठिकाणी आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. राहुल जाधव स्ट्रायकिंग एंडला. फलंदाजी पाहणं एक क्रिकेटचं अतिशय सुंदर दृश्य आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतं. आणि हा सामना या ठिकाणी सुरू होतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वेगानं चेंडू वळण घेतोय. झपकन बाहेर निघणारा हा चेंडू होता. फलंदाजापासून थोडासा दूर जातोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय आणि एक पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतं. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघानं जर का हा सामना जिंकला तर श्री रोहित नांगरे पाटील यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट पॉइंटला कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. राहुल थोडासा मानसिक दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स त्याचा संघर्ष संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये होता, त्या अगोदरच्या सामन्यामध्ये होता, तो मागील इनिंग मध्ये कुठेतरी थोडासा मानसिक दडपण त्याच्यावरती निर्माण केलाय. परंतु त्याला आपला स्वाभाविक खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या दिशेनं हा चेंडू वळवला गेलाय आणि सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. दुसरी धाव धावफलकावर अंकित होते. पहिली धाव किंवा धावसंख्येचा श्रीगणेशा जो होता तो अवांतरच्या स्वरूपामध्ये झाला होता आणि त्यानंतर मात्र बॅटच्या माध्यमातून आलेली ही एक धाव संघाला घेऊन जाते 2च्या घरात. नाव ऑन स्ट्राईक. यावेळेला मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी अंकित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. स्टान्स जर आपण पाहिला तर या खेळाडूचा यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, परंतु डाव्या एसटीला सोडून जाणार हा चेंडू आहे. पंच अवांतर चेंडूचा इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आपण पाहतोय. थोडंसं शांत वातावरण मैदानावरती जरूर पाहायला मिळालं. एक लॉंग डिस्कशन होता. सामना 3 षटकांचा असावा की 4 षटकांचा आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतला गेला की हा सामना देखील 3 षटकांचा असेल. यावेळेला ऑनसाइडला अगरंगाळात चेंडू जातोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत संधी मिळते. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती एकवटल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र बिनबाद 5 धावसंख्या धावफलकावर. साहिल या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगवान आणि तेज तर्राच गोलंदाज म्हणून साहिलची ओळख आहे, परंतु इथे अंकित रेवासी बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अंकितची ही खासियत आहे,
जरी तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज असला तरी सर्वाधिक फटके हे तो उजव्या हाताच्या स्टान्समध्येच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि अद्यापही जर पाहिलं तर राहुल आणि अंकित या दोनही फलंदाजांची बॅट थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला जोरकस प्रहार आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र वन बाउन्स इनटू द फेन्स. राहुलच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. एक सौंदर्य जे आपण पाहतो आपल्या कल्पक नेतृत्वाखाली एकदा दोनदा तीनदा नव्हे तर विजयाचा चौकार लगावणारे दमदार आमदार. आणि यावेळेला मात्र मोठा फटका लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जाईल झेल आणि इथे चौकाराचं प्रत्युत्तर मात्र विकेटनं दिलंय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय. जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए संघानं. त्यानंतर मात्र आणखीन एक वेगवान आणि तेजतर्रात गोलंदाज सागर दरेकर. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे, अचूकता आहे, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती बारा काढायची गोलंदाजीची जी खऱ्या अर्थानं मग अचूकतेचं बाहेरघर म्हणून देखील सागर दरेकरला ओळखलं जातं. याच मैदानावरती टू व्हीलर बाईक आपल्या बाईक जिंकणारा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती टू व्हीलर बाईक जिंकणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. फारसं काही समजण्या अगोदर चेंडू शरीरावरती येऊन आदळतोय. यस पंचांचा इशारा देखील या ठिकाणी आलाय की हो या चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय. इट्स अ लेग बाय. आणि एक धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1 ओव्हर. 1-1 सर्वत्र आपल्याला हा आकडा पाहायला मिळतोय. 11 धावा, 1 गडी बाद, 1.1 षटक. सागर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहण्याजोग्य असणार आहे. एकीकडे मंगेश बागल स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र वेगवान आणि तेजतर्रात गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा सागर दरेकर. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थोडासा म्हणून वेगानं हा चेंडू आला होता. वेगाचा अचूक अंदाज तुम्हाला बांधावा लागेल. कारण गोलंदाजीमध्ये मध्येच व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये स्लोवर होऊन पद्धतीचे चेंडू या गोलंदाजाकडून पाहायला मिळतात आणि जे फलंदाजांना सातत्यानं संभ्रमात टाकण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी सागर दरेकरच्या माध्यमातून केली जाते. मूळतः वेगवान आणि तेजतर्रात गोलंदाजीसाठी सागर दरेकर ओळखले जातात. परंतु जे व्हेरिएशन, जी विविधता जे गोलंदाजीमध्ये त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे बरेचसे फलंदाज यांचा जो अंदाज असतो तो अंदाज मात्र अचूक बांधता येत नाहीये. आणि इथे मात्र आणखीन एक वेगवान चेंडू. खरं तर चेंडू मिस केला होता पूर्णतः. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि जे रिॲक्शन आपण सागरचे पाहिले ती खऱ्या अर्थानं अगदी स्टंपाच्या जवळ जाणारा हा चेंडू होता. आणि हेच कारण आहे की जे एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत, या सामन्यातील विजेता संघ स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातील संघ ठरणार आहे. यावेळेस मात्र जोरकस प्रहार
क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते झेलच्या खाली येत आहेत. चूक होणार नाहीये हे मात्र ओळखतायत गोलंदाज देखील. फलंदाज होतोय बाद. अंकित दुसरा फलंदाज गमावलाय. तर जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस ए संघानं. मैदानावरती आल्यानंतर मात्र तुम्हाला सुमधुर संगीताचा नजराणा, दर्जेदार क्रिकेट, एक दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात आमदार चषकाची ही स्पर्धा सलग 7 वर्ष सातत्यानं जमीरजी शेख साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती ही स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि यावर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी स्पोर्ट्स बायसिकल ही खऱ्या अर्थानं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ब्रँडेड स्पोर्ट्स बायसिकल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अवघी 1 धाव आतापर्यंत सागरनं या षटकामध्ये खर्च केली आणि तीही धाव लेगबायच्या स्वरूपामध्ये आले. म्हणजे बॅटच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. यावेळेस आणखीन एक वेगवान आणि तेज तर्रार चेंडू. कमालीचा षटक इथे मात्र हाताळला गेलाय. का या गोलंदाजाला वेगाचा बेताज बादशाह म्हटलं जातं, का या गोलंदाजाला अचूकतेचं माहेरघर म्हटलं जातं हे मात्र त्यांना दाखवलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आहे. 2 गडी बाद 12 धावा. संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि आमदार चषकाची ही स्पर्धा आता मात्र रंगामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेला मात्र चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. थेट फेकी होते स्ट्रायकिंग एंडला. गणेश कुठेतरी थोडासा कमी पडतोय की काय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो जय मल्हार स्मॅश 4 फिटनेस ए या संघानं. आतमध्ये आपण पाहतो युनाइट नंबर 5 रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित गुटुकडे न्यू बॅटर. तर गणेश या ठिकाणी मंगेश बाद झालेत आय थिंक धावाच्या स्वरूपामध्ये. दोनही खेळाडूंची जर आपण शरीरयष्टी पाहिली तर ऑलमोस्ट सेम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हर रिझर्व मध्ये हा चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला गेला. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर ड्रिल करून देखील रोहित सांगतो की हा फटका या पद्धतीनं एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं. बॅटीचं लिडिंग एज घेत शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल करतो. सिंगल मात्र धाव फलकावरती आले. या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 14 धावा. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गणेश अहिरे किमान 2 मोठे फटके, कमीत कमी 2 मोठे फटके जर का फलंदाजाच्या बॅट मधून आले तर मात्र एक
सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते. यावेळेला गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट करतोय झेल. कमालीचा झेल टिपला जातोय. एक जबरदस्त ऍथलीट प्रतीक ठाकूर मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस ए संघानं. आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये जिथे गरज होती मोठ्या धावांची मोठ्या फटक्यांची तिथे मात्र गणेश आयरे मिसटायमिंग स्ट्रोक करतोय. अगदी बॅटच्या स्टिकर एरियामध्ये हा चेंडू लागला होता आणि त्यामुळेच की काय कदाचित एलिव्हेशन मिळालं नाहीये. परंतु प्रतीक ठाकूरचं कौतुक करावं लागेल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख सुंदर झेल त्यानं कंप्लीट केला. इथे मात्र एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? होय. राजू नरळे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. एका धावेला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. 4 गडी बाद 14 वरतून आता मात्र हा संघ पुढे सरकताना 4 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावर. इथे जर आपण विचार केला तर मात्र धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एरवी जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असताना गुन्हेगारांच्या मागे धावण्याचं काम करणारे राजू नरळे आता मात्र कुठेतरी धावांसाठी धावाधाव करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी कमालीची राहिली. गोलंदाजी युनिट कमालीचं राहिलंय आज जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघासाठी. परंतु त्याकरता धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. या षटकाचा जर आपण विचार केला लोकेश आमच्यापर्यंत माहिती देतात या षटकातील चेंडू झाले तब्बल 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि रोहितनं बऱ्याच वेळेला शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आणि जर का ही कमाल मैदानावरती करू शकला तर किमान एक फायटिंग टोटल हा धावफलकावरती जरूर उभारला जाऊ शकतो. यावेळेला जोरकस प्रहार. रोहित पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. टाळ्यांचा एकच कडकडाट सांगतोय की होय रोहितच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. कारण जर का सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजेता घोषित केला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मानस दर्शवला होता. खरं तर याच धावा कुठेतरी 30 किंवा 30+ जर धावा धावफलकावरती असत्या म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आल्या. शेवटच्या चेंडूवरती रोहितच्या बॅटमधून षटकार जरूर आला. परंतु जर का या ठिकाणी आणखीन 5 ते 6 धावा धावफलकावरती असत्या 30+ जर धावा धावफलकावरती असत्या 10+ धावचं गतीनं जर धावांचा पाठलाग करायचा असता तर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे वातावरणामध्ये ओलसरपणा आपल्याला जाणवतो वातावरणामध्ये थोडासा गारवा जाणवतो आणि या परिस्थितीमध्ये
चेंडू ट्रॅव्हल होत नाही, हे बऱ्याच वेळेला चित्र आपण पाहिलं. आणि जर का फलंदाजानं मोठे फटके खेळण्याचा मानस दर्शवला तर मिस टायमिंग स्ट्रोक होऊन चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. म्हणजे ज्या धावा 40चं काम करतात ना, या संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 ते 35 धावा देखील ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिकेटचं कॅल्क्युलेशन्स आहे आणि हे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये सातत्यानं होणं गरजेचं आहे. राजू नरळेचा कशा आणि कोणत्या वेळेला वापर करतील यावरती देखील या धावा बऱ्यापैकी डिपेंड असणार आहेत. कारण 18-24चं समीकरण आहे. 23 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्यात. आय थिंक पहिल्या षटकामध्ये प्राथमिक दबाव, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हे क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. तुमच्या अगदी दैनंदिन आयुष्यामध्ये देखील आपण या ठिकाणी उल्लेख करतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे फलंदाजीमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक पहिल्या षटकामध्ये कुठेतरी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील आणि त्याची संपूर्णपणे जबाबदारी ही प्रतीक ठाकूरच्या खांद्यांवरती असेल. आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर फर्स्ट इम्प्रेशन पाडण्याची जबाबदारी ही गोलंदाजीच्या माध्यमातून राजू नरळे यांच्या खांद्यांवरती आहे. दोनही खेळाडू, ज्या खेळाडूंकडे कायम नजरा तमाम क्रीडा रसिकांच्या खेळलेल्या असतात, आणि असे हे दोन खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये द मॅन इन फॉर्म अर्थातच सुरेश मोहिते ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सुरेश मोहितेला बॅकफूटवरती ठेवणं किंबहुना या खेळाडूला रोखून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. राजू नरळेसाठीचा हा पहिला चेंडू, इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुरेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तर पहिल्या चेंडूवरती मात्र आपला दमखम दाखवला गेला. इथे मात्र लाऊड अपील बसल्या एसटीच्या समोर सापडतोय आणि फलंदाज सुरेश मोहिते, बिग विकेट, बॅक टू द पॅव्हेलियन. स्पीडअप करा मित्रांनो, डीजे पण. येस, तर संध्याकाळचं सत्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, या गोष्टींचा सातत्यानं आपण उल्लेख करतो. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये आणि त्यामध्ये सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. दोनही खेळाडूंना आपापला दमखम या ठिकाणी दाखवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर कव्हरच्या रिझन मधून, कव्हर बिडॉप मधून किंवा कव्हर पॉईंट मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. ओळखले की ऑफसाईडला कोणत्या प्रकारचं क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. परंतु आता मात्र स्ट्राईक देखील चेंज होते. प्रतीक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र एक गडी बाद. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 15 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. आणि या 19 धावा कंपल्सरी तुम्हाला धावफलकावरती उभाराव्या लागतील. स्ट्रायकिंग एंडवरती मात्र प्रतीक ठाकूर, ट्रिमेंडस ठाकूर. आणि नुकतंच जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची इनिंग त्यानं साकारली, मिस्टर 360, ही देखील एक उपाधी त्यांच्या नावाबरोबर जोडली गेली. कारण मैदानाच्या चौफेर चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि अगदी तीच गुणवत्ता यावेळेस दाखवली जाते. थोडेसे रूम बनवली आहे, जागा बनवली आहे आणि चेंडूला भिरकावून दिले डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता.
थँक्यू डीजे. तरी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकार आलाय प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून. यावेळेला मात्र पावलांचा वापर ऑनसाइडला. खरं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातात. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता रन बॉल सिच्युएशन ही मैदानाच्या आतमध्ये, कारण येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. आमदार चषकाची मेगा फायनल कोणता संघ गाठणार याकरताचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या स्पर्धेमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व, यावेळेस मात्र ऑन द नीज आलाय. कमालीचं एक्झिक्युशन, जबरदस्त टायमिंग, ताकद, नजाकत आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र अक्षरशः फेकून दिलाय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय. सन्माननीय संदीपजी भगत साहेब, कळंबोली शहर उपाध्यक्ष यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं केला जाईल. तर विनंती असेल संदीपजी भगत साहेबांना, एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट शुभचिंतक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटला बरंचसं योगदान आणि खास करून कळंबोली क्रिकेटला बरंचसं योगदान त्यांच्या माध्यमातून जरूर लाभतं. तर अशा संदीपजी भगत साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. कळंबोली शहर उपाध्यक्ष, त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी धमाळे साहेबांना देखील विनंती असेल की साहेब आपण देखील या मुख्य मंचावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संदीपजी धमाळे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आणि तदनंतर पुढील सन्मान संदीपजी धमाळे साहेब मुख्य मंचावरती आमच्या समिती या ठिकाणी जोडले गेलेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय नामदेवजी पोपेडा साहेब सुकापूरचे प्रतिष्ठित मान्यवर. तर या ठिकाणी पारितोषिक आलंय. रोख रक्कम 11,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून. आदित्यप्रिय संघानं जर का या स्पर्धेची मेगा फायनलची फेरी गाठली तर तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच हा शुभ सन्मान या दरम्यान मात्र मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय रामदेवजी पोपड्या साहेब असतील, त्याचबरोबर संदीपजी भगत साहेब असतील, या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आणि त्याचबरोबर डमा साहेबांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने ही ओळख आहे. तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय उमेशजी देसले साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. यावेळेला सामना ऑलमोस्ट आपल्या खिशामध्ये टाकला गेलाय की काय अशी चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आणि हा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती पाहतोय. उमेशजी देसले साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय जमीरजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण पाहतोय. 4 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र जोरकस प्रहार समोरच्या दिशेनं, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. विकेट आली आहे. प्रतीक ठाकूरची महत्वपूर्ण विकेट मात्र या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करतोय रोहित. पाहिलं तर अजून येणारे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. हे 2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. आणि जर का हे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले तर मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये 4 धावा, सामना पुन्हा एकदा बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु
येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र एक चेंडू 6 धावा हे समीकरण बऱ्याच वेळेला आपण या मैदानावरती पाहिलंय, परंतु 6 चेंडू 4 धावा डिपेंड होणार का? इथे सावध पवित्रा वेट अँड वॉचचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रोहित थोडंसं एक्साइटेड झालेत, चेंडू हातामध्ये येण्या अगोदर त्यांना बेल्स डिसलॉस्ट केल्यात, स्टम्प्स ऑलमोस्ट उखाडल्यात, परंतु फलंदाज सुरक्षित आहे. सागर दरेकर आय थिंक नॉन स्ट्रायकिंग एंडला एक जबरदस्त ॲथलीट आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र युवा खेळाडू साहिल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 धावांची गरज आहे. 22 धावा धाव फलकावरती आल्यात. इथे मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट फेकी सिंगल आली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामना जिंकल्यानंतर या संपूर्ण संघाला मात्र रोख रक्कम 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर केलंय. ऑलमोस्ट प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयांचं पारितोषिक. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी आपण या गोष्टी देखील होताना पाहिल्यात. क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु कळंबोली क्रिकेटमध्ये आतापर्यंत हा इतिहास झालेला नाहीये की जिथे 6 चेंडू 1 धाव डिपेंड झाली आहे. होय, 6 चेंडू 6 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात, 6 चेंडू 9 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. याच गोलंदाजानं 6 चेंडू मध्ये 5 धावा देखील डिपेंड केल्या, 8 धावा डिपेंड केल्यात. या दरम्यानचा हा विजय चौकार आणि याचबरोबर आमदार चषक 2024 मध्ये दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळवतोय तो आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंब संघ. आणि या संघाचे सर्व आदरणीय श्री दीपक सर यांच्या वतीने प्रत्येक खेळाडूस 1,001 रुपयाचा रोख पारितोषिक आलेले. धन्यवाद. तर उद्या 4 दिवसांचे संघ खेळणार त्याचे लॉट्स थोड्या वेळात उडले जातील याची नोंद घ्यायची. तर सर्व संघांनी लवकरात लवकर मात्र आपण व्यासपीठावरती यायचं आहे.